मंडळी नमस्कार. मंडळी, राज्याच्या महसूल विभागानं एनए परवानगी घेणं रद्द करण्याचा आदेश काढलेला आहे. एनए परवानगी म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्या की एनए परवानगीचा अर्थ असा असतो की जर तुम्हाला एखादं बांधकाम करायचं असेल, मग ती जमीन, सगळी जमीन ही राज्यातली कृषी आहे, म्हणजे तिथे शेती केली जाते किंवा बागायती केली जाते, अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. आणि ही जमीन बांधकाम योग्य करायची असेल तर त्याचा अर्थ असा आहे की ती कृषी करता आता लागू नाही, म्हणजे ती अकृषिक झाली. आणि ही अकृषिक करण्याकरता सरकारला कर भरावा लागतो आणि हा कर भरण्याकरता एक पद्धत असते, परवानगी घ्यावी लागते, त्याला अकृषिक परवानगी असं म्हटलं जातं. हा अधिकार अर्थात महसूल विभागाकडे असतो आणि हा जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत खाली उपविभागीय अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील किंवा ग्राम पातळीवरती तलाठी असतील, यांच्या मार्फत ही सगळी प्रक्रिया चालते. आणि तुम्हाला माहिती आहे की सरकारी कार्यालयामध्ये एखादी परवानगी घ्यायची झाली तर प्रत्येक वेळेला प्रत्येक टेबलावरती नेमकं काय करावं लागतं, आपल्याला या सगळ्या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. आणि म्हणून ही वेळ खाऊ तर प्रक्रिया असतेच, परंतु चलन खाऊ देखील आहे. चलन खाऊ म्हणजे काय म्हणतात त्याला, लक्ष्मी दर्शन ज्याला आपण म्हणतो. थोडक्यात सोप्या भाषेत म्हणायचं तर पैसे दिल्याशिवाय कुठलीही फाईल पुढे सरकत नाही, ही आतापर्यंतची वस्तुस्थिती आहे. म्हणजे सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी सगळीकडे परिस्थिती असते. त्यामुळे ही अकृषिक परवानगी ज्या ठिकाणी आत्ताच्या घडीला एक प्राधिकरण आहे, म्हणजे प्राधिकरण म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण त्याला म्हणूया, आपण ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा नगरपंचायती असतील, नगर परिषदा असतील, महानगरपालिका असतील किंवा अन्य कोणती विकास प्राधिकरणं असतील, या विकास प्राधिकरणाने एकदा जर ती जमीन परवानगी द्यायची ठरवली, त्या जमिनीवरती बांधकाम करायला परवानगी द्यायची ठरवली, तर त्याच्यावरती अकृषिक परवानगी पुन्हा नव्याने घ्यायची आवश्यकता लागणार नाही, म्हणजे पुन्हा जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाकडे जावं लागणार नाही, अशा पद्धतीचा तो आदेश सरकारने काढलेला आहे. मात्र हा आदेश काढताना एक त्यांनी अट ठेवलेली आहे आणि ती अटच माझ्या दृष्टीने महत्वाची आहे की या एनएच्या संदर्भामध्ये म्हणजे अकृषिक करताना जे काय अधिमूल्य आहे जमिनीचं, हे एक रकमी भरावं लागेल तुम्हाला, आणि हे मात्र महसूल विभागाकडेच भरावं लागेल. आता हे पुन्हा करताना तुम्हाला पुन्हा एकदा कुठच्या तरी कार्यालयामध्ये महसूलच्या जावंच लागणार आहे आणि महसूलच्या कार्यालयावरती जाताना पुन्हा एकदा त्या सगळ्या टेबलांवरतून फिरावं लागणार आहे. आणि हे अधिमूल्य भरण्याकरता, हे अधिमूल्य नेमकं कसं असावं हे जरी सरकारने नक्की केलेलं असलं तर ते किती दिवसात द्यावं आणि फाईल किती दिवसात आल्यानंतर किती दिवसात क्लिअर करावी हे स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे पुन्हा तुम्हाला चक्रा मारणं भागच आहे आणि पुन्हा फायलीखाली वजन ठेवावं लागणं किंवा फायलीच्या वरती वजन ठेवावं हे लागणारच आहे. त्यामुळे सरकारने केलेला उद्देश जरी चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्याकरता खालची जी बाबूगिरी आहे किंवा अधिकारी वर्ग जो आहे हा कशा पद्धतीने काम करतो आणि ते बिना पैशाने काम करतात का, हेच पाहणं महत्वाचं आहे. मला हे बिलकुल शक्य वाटत नाही.